वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या मराठी क्लासमध्ये, भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे लसीकरण वेळापत्रक, जे की हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमधले आहे। तसं पण लसीकरण हे ANM फर्स्ट इयर आणि JNM फर्स्ट इयरमध्ये पण आहे। तर हे खूप महत्त्वाचं म्हणजे IMP क्वेश्चन आहे तुमच्यासाठी। लसीकरण वेळापत्रक हे पेपरमध्ये येतेच। तर सर्वप्रथम आहे लसीचे नाव, नेक्स्ट आहे लस कधी घ्यावी व डोसाचे प्रमाण आणि मार्ग, म्हणजे कुठे द्यायचा आणि कोणत्या जागी, म्हणजे कुठं द्यावा, म्हणजे नेमकं कुठं द्यायचा, हातामध्ये पायामध्ये, आणि ते कोणत्या जागी द्यायचा, अशा प्रकारे। सर्वप्रथम चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज भारती नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तुमच्यासाठी मी रोजची नवीन व्हिडिओ हे बनवत असते। आणि तुम्हाला जर हँडरायटिंग नोट्स किंवा क्वेश्चन पेपरवरती PDF हवा असेल तर आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या आणि बेल आयकॉन घंटीसुद्धा प्रेस करा। तर सुरू करूया व्हिडिओला। सर्वप्रथम आहे लसीचे नाव, लस कधी घ्यावी। आता लस हे कधी द्यावी बाळाला किंवा आईला, आणि नेक्स्ट म्हणजे लसीचे प्रमाण जे असते ते डोसचं प्रमाण, मार्ग कसा द्यावा आणि कुठे द्यावी व कोणत्या जागी। तर सर्वप्रथम लसीकरण वेळापत्रक ते म्हणजे गरोदर मातांसाठी। TT1 ही गरोदरपणाच्या सुरुवातीला, आता TT1 ही कधी द्यायची तर गरोदरपणाच्या सुरुवातीला, म्हणजे पहिले 1.5 महिन्यामध्ये किंवा सुरुवातीला 0.5 मिली हे अंतस्नायू दंडावरच्या बाजूला देतात। अंतस्नायू म्हणजे TT1 हे गरोदरच्या सुरुवातीला, गरोदरपणा सुरुवातीला किंवा 1.5 महिन्यानंतर 0.5 मिली अंतस्नायू दंडाच्या वरच्या बाजूला किंवा IM। TT1 दिल्यानंतर 4 आठवड्यात, आता TT1चा डोस झाल्यानंतर 4 आठवड्यांनी 0.5 मिली हे IM अंतस्नायू म्हणजे दंडाच्या वरच्या बाजूला। आणि TT2 बूस्टर डोस, TT बूस्टर जर मागील TT 3 वर्ष दिल्यानंतर 3 वर्षाच्या आत जर पुन्हा गरोदर राहिल्यात, तर हे डोस TT1 किंवा TT2 हे दिल्यानंतर 3 वर्षाच्या आतील गरोदर राहिल्यास TT बूस्टर डोस घ्यावा लागतो, 0.5 मिली अंतस्नायू म्हणजे IM दंडाच्या वरच्या बाजूला। नेक्स्ट आहे अर्भकांसाठी म्हणजे लहान बाळासाठी, BCG जन्मातच दवाखान्यामध्ये दिली जाते, 0.1 मिली त्वचेमध्ये डाव्या दंडाच्या बाजूला। होणाऱ्या प्रसूतीसाठी अथवा 1 महिन्या अंतस्नायू वरच्या बाजूला DPT 1 सह। आता हे BCG कशी देतात, दवाखान्यामध्ये 0.1 मिली किंवा त्वचेच्या डाव्या बाजूला वरच्या बाजूला दंडावर, आणि DPT हे 1 सह म्हणजेच BCG सहच 1 महिन्यापर्यंतच्या बाळासाठी, जे 1 महिन्याचे बाळ असतात त्यांच्यासाठी DPT 1 सह त्वचेत म्हणजे ID वरच्या बाजूला। ओरल पोलिओ OPV जर दवाखान्यात प्रसूती झाली असेल तर जन्माच्या वेळी 2 थेंब तोंडावाटे। आता ओरल पोलिओ म्हणजेच कसं आहे तर दवाखान्यामध्ये जर डिलिव्हरी झाली असेल तर ही 2 थेंब तोंडावाटे पोलिओ देतात। नेक्स्ट आहे OPV 1, 2, 3 जन्मानंतर 6व्या, 10व्या व 14व्या आठवड्यामध्ये। आता जन्मानंतर 6व्या व 10व्या आठवड्यामध्ये व 14व्यामध्ये 2 थेंब तोंडावाटे OPV 1, 2, 3। नेक्स्ट आहे DPT हे जन्मानंतर 6व्या व 10व्या आठवड्यात 0.5 मिली अंतस्नायू म्हणजेच IM मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला। DPT कसे दिले जाते तर 0.5 मिली मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला, जन्माच्या 6व्या व 10व्या व 14व्या आठवड्यानंतर। नेक्स्ट आहे हेपेटायटिस B 1, 2, 3
जन्मानंतर 6व्या व 10व्या आणि 14व्या आठवड्यामध्ये 0.5 मिली अंतस्नायू आयम मांडीवरच्या मध्यभागी बाहेरील बाजूला. आता DPT हेपॅटायटिस बी हे 1 to 3 ही कशा तर 0.5 मिली 10, 6 आणि 14व्या आठवड्यानंतर 0.5 मिली अंतस्नायू आयम मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला. गोवर 9 ते 12 महिन्यामध्ये 0.5 मिली अंधत्वचेत SC उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला. हे 0.5 मिली कसं देतात तर गोवरची लस म्हणजे SC म्हणजेच उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला. नेक्स्ट आहे जीवनसत्व अ. पहिला डोस. जीवनसत्वाचा पहिला डोस वयाच्या 9व्या महिन्यामध्ये गोवरच्या लसीबरोबर हा डोस दिला जातो. 1 मिली 1 लाख आयु. तोंडावाटे. DPT. नेक्स्ट आहे बालकांसाठी म्हणजे बालकाचे जे काही वाढीव असतात बालकाची वय उंची जे वाढीवसाठी बूस्टर डोस. DPT 16 ते 24 महिने 0.5 मिली आयम मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला. OPV बूस्टर 16 ते 24 महिने 2 थेंब तोंडावाटे. आता OPV म्हणजे ओरल पोलिओ हे तिसरा म्हणजे बूस्टर डोस याचा 16 ते 24 महिने 2 थेंब तोंडावाटे. जीवनसत्व अ चा दुसरा डोस 16व्या महिन्यामध्ये DPT OPV बूस्टरबरोबरच 9 महिन्यापासून प्रत्येक 6 महिने. आता DPT आणि OPV याचे बूस्टर डोस झाल्याबरोबरच 9 महिन्यापासून प्रत्येक 6 महिन्यानंतर 2 मिली लाख आयु. तोंडावाटे. नेक्स्ट आहे DT बूस्टर. हा DT बूस्टर हा 5व्या वर्षी दिला जातो. 0.5 मिली आयम दंडाच्या वरच्या बाजूला. नेक्स्ट आहे TT 10व्या व 16व्या वर्षी 0.5 मिली आयम दंडाच्या वरच्या बाजूला. तर अशा प्रकारे बालकांच्या वाढीसाठी बूस्टर डोस. तर इथं आपलं लसीकरण वेळापत्र संपलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.